अच्छा यायचे ना, मग ठीक आहे. हा, चालेल ना. नमस्कार. सर्वप्रथम मित्रांनो, मार्च महिन्यातील वाढदिवस आज आपण साजरे करणार आहोत. मार्च महिन्यात ज्यांचे जन्मदिन आहे ती माणसं खूप मोठी समजली जातात, कारण बऱ्याच जणांच्या परीक्षा ह्या मार्च महिन्यातच असतात ना, आणि त्याच वेळेला त्यांनी जन्मदिन घेतलेला असतो, शाळेत ऍडमिशन घेतलेलं असतं. त्यामुळे मार्च महिना खूप महत्वाचा वाटतो. आणि बजेट पण याच महिन्यात असतं. परत महागाई किती वाढली, काय झालं, पगार किती वाढले ते एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात आपले जे एप्रिल महिन्यात आपल्या लक्षात येतात. आणि आपल्या मार्च महिन्यात आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते खूप मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे तब्येतीने नाही हो, मानाने सन्मानाने सगळ्याच बाबतीत. आणि अशा ज्येष्ठांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यामध्ये आमचे चेअरमन श्रीराम जिक्रू गोरे आणि विठ्ठल संभाजी इंदोरे आहेत, आलेत का? नाही. दीपक छोटू गवळी, सौभाग्यवती मंदाकिनी श्रीराम गोरे मॅडम, राधिका किशनराव सोळंके आलेत का? नाही वाटत. सुमती निगुडे आहेत का? जरा जोरात चालू आलो. रोहिदास तितके आले नाहीत वाटत. अधरराव पाटील ते पण आलेले नाही. अर्धवट आहे हो. अधरराव अधिकराव काय ते काय माहिती आपले साहेब जरा गडबडतात. अधिकराव ना, बघा काय आहे. बरं ठीक आहे, अधिकराव. तुम्ही तर हनुमंत काटकर यांचे आपण आज वाढदिवस साजरे करणार आहोत. आता प्रथम आपण श्रीराम जिक्रू गोरे यांचा सत्कार आपण सर्वांनीच मिळून करायचा आहे. तर छोटा काळा होते त्यांच्यासाठी. आणि श्रीराम गोरे म्हणजे एक आमचा आदर्श आहे. कारण काय माहिती आहे, 2012 साली श्रीराम गोरे साहेबांनी या सभागृहात प्रवेश केला आणि त्याच वेळेला ते आपले सभासद झाले. ते सभासद झाल्यानंतर त्यांनी या संघटनेला एक वेगळं वळण दिलं, वेगळा आकार दिला आणि संघटना खरोखरच वंचितावस्थेत आणली. आता कशा पद्धतीने आणली हे बहुतेक सगळ्यांना माहित आहे. तरी पण जे नवीन सभासद झाले त्यांना कदाचित त्याची कल्पना नसेल. गोरे साहेबांनी त्यावेळेला फिजिकली ते अनफिट होते, तरी ते आमचे सभासद झाले. हो ना साहेब? कारण त्यांचा जीव घेणा अपघात झाला होता त्यांना, आणि त्याच्यातून ते आपल्यासाठी परमेश्वराने त्यांना देणगी म्हणून आपल्यासाठी दिलेली आहे. आणि मी त्यांचं खरोखर कौतुक करतो. इतके आघात अपघात होऊन सुद्धा त्यांनी आपला विरंगुळा त्यांचं सोडलेलं नाही. ते घाबरले किंवा काय झालं असं काही घडलेलं नाहीये. आणि ते प्रकर्षाने आपल्या विरंगुळा केंद्रात सातत्याने येत असतात, आपली काळजी घेत असतात. आर्थिक बळ जे पाहिजे ते त्यांनी आणून दिलेलं आहे संघटनेला. जीवनामध्ये जे प्रसंग माझ्यावर आले त्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी मी कार्यक्रमात असताना तर त्या ठिकाणी मी दिलेलो होतो. गुजर रहा हूं से अभी जीना अभी बाकी है. जिन हालातों में लपेटा पटका है जमीन पर, उनको उठकर जवाब देना बाकी है. अरे वाह, वक्त को कर लो मनमानी, मेरा वक्त आना बाकी है. गुजर रहा हूं मंजिल के सफर पर, मंजिल को पाना अभी बाकी. तर अशा गोरे साहेबांनी आपल्याला त्यावेळेला एवढी मोठी आर्थिक मदत केली. त्यामुळे संघटनेकडे जो आपल्याकडे निधी कमी होता तो अचानक आपला 2-3 लाखाचा निधी आपल्याकडे जास्त मिळाला. त्यामुळे आम्ही पुढे आता आमचा निधी जवळजवळ 6 लाखाच्या जवळपास आपण गेलेले आहोत. ही खरोखरच उत्तम गोष्ट आहे. याच्याचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. अशा पद्धतीने त्यांनी आपला हा प्रवास चालवलेला आहे. आणि या प्रवासात त्यांना साथ देणार त्यांची मिसेस आहे. आणि मलाही तिचा अभिमान वाटतो, कारण त्यांची आधारपणे मी स्वतः डोळ्याने पाहिलेली आहे. ज्या ज्या वेळेला प्रसंग आला, डॉक्टर नर्सिंग वगैरे करतात,
पण जो मायेचा आधार हवा असतो, जो ओलावा असतो, तो त्या मॅडमने दिलेला आहे त्यांना. आणि त्यांचाही आज वाढदिवस आहे, तर त्याच्याने मला सांगावं लागतं. आणि जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक फक्त एवढाच आहे की फायदा घेणारे आणि आधार देणारे हृदयात असतात माणसाच्या, आणि हे हृदय त्यांनी त्यांचं मिळवलेलं आहे. ज्या वेळेला प्रसंग आला त्यावेळेला त्या मायेने जे केलेलं आहे तिने ते खरोखरच दृश्य लागण्यासारखं आहे. आणि आज ह्या दोघांचाही आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. आता हा वाढदिवस हा छोटासा आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून हा आमच्या ज्येष्ठांचा सत्कार त्यांच्यासाठी आहे. आणि ज्येष्ठ नागरिक आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांनी जो सत्कार केला तो खूप मोठा सत्कार होता. मला वाटतं लाखो रुपये खर्च केले असतील, पण लाखापेक्षाही लाखो मनं जी आहेत ती त्यांनी जिंकलेली आहेत, आणि ते आज सत्कार करणार आहेत त्यांचा. त्यामुळे मला अभिमान वाटतो. आणि मी सोनार साहेबांना, आमच्या सर्वच सगळ्यांना सांगतो, जरा उभे राहा. आपण त्यांचा पहिला सत्कार आपल्यातर्फे करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday
आनंदाचा सत्कार करत आहे साहेबांचा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी चिपळूणकर साहेब त्यांचा सत्कार करतायत नाही आज कार्यक्रम आहे ना त्यानंतर सुमती एन निगुळे नाही नाव फक्त घेतलंय त्यांना मागे ठेवतोय त्यानंतर दीपक होळे साहेब सौभाग्य तुम्ही तांदूळ खातात ते आमच्या नवीन सभासद झाले जोरदार काय त्यांचं स्वागत करा उकरकर मॅडम उठा उठा तुम्ही पण या तिघी चौथी सगळी या
नमस्कार मित्रांनो, गेले आठवडा 2 आठवडे आपल्याकडे सभासद संख्या वाढत चाललेली आहे आणि नवीन सभासद इथे उपस्थित आहेत. मला अतिशय आनंद वाटतोय की या सभासदांनी आपली स्वतःची ओळख करून द्यायची आहे. मी नाव घेतो, सौभाग्यवती सुनीता ढोरे आल्यात का? हा, या मॅडम. त्यानंतर अनिल कुमार चव्हाण, के पिचांडी, प्रशांत देसाई, सौभाग्यवती शशिकांत ठोंबरे, एकेकाला बोलवतो. हा, सुनीता ढोरे आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय करून द्यावा. सुचिता काय नाव सांगा, कुठे राहता ते नाव सांगा, कुठे राहता, काय 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 चालू आहे. ठीक आहे, एवढं सांगितलं खूप झालं. अनिल कुमार चव्हाण आलेत का? हा, हे वांगे आले. गुड इवनिंग एवरीबॉडी, जिनका भी बर्थडे है उनको बहुत बहुत बधाई और आई विश देम ग्रैंड सक्सेस. ऊपर तक पास हेलो, हाँ, माय नेम इज अनिल कुमार चौहान. मैं सेक्रेटरी में रहता हूँ. 76 years old. आई एम मिशन नेवी ऑफिसर. yeah, only also. हाँ, ये अच्छा, मैं जो गाना गाने जा रहा हूँ, अरे बैठो नहीं, बैठो डांस करोगे, ये जो गाना है, ये गाना नहीं है, ये हमारे दिल से निकली हुई दुआ है. और जिसको भी आप सबसे ज्यादा प्यार कर सकते हैं, चाहे वो भगवान हो सकता है, वो आपका गुरु हो सकता है, या आपकी पत्नी हो सकती है, आपका पति हो सकता है, या आपका कोई वो दोस्त हो सकता है. जो भी है, अभी अपनी आंखें बंद करने का और ब्रिंग दैट पर्सन इन फ्रंट ऑफ यू. ठीक है. और गाना खत्म होने के बाद उसको अगर थैंक यू बोलना है तो थैंक यू बोलिए. अगर भगवान है तो पैर छू सकते हैं, और चाहे तो उसको गले भी लगा सकते अरे वाह वाह. हैं. ठीक है. भाई कैसा हेलो हेलो. ओके, क्लोज योर आईज. ब्रिंग दैट पर्सन इन फ्रंट ऑफ यू. जिस भी आदमी को सबसे ज्यादा चाहते हैं, उसको अपने सामने लेकर आइए और ये सोचिए कि वो आदमी आपके सामने है. ठीक है. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया एक भटके हुए राही को कारवां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. किस्मत से मिल गए हो, मिलकर जमाना हो. मेरी क्या पता है, होता है ये भी कि जमीन से कहीं आसमां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. थैंक यू. ये पिचानी सर, अब जरा आप आगे आ.
थैंक यू सर। आपका नाम, इधर रहते, क्या काम करते? कहाँ से रिटायर हो गए? माइक माइक सेटिंग नहीं है। माइक देखो माइक ऐसा लीजिए, देखो ऐसा लीजिए, ऐसा लीजिए। माइक ऊपर नहीं गए। मेरा नाम के पिचाई सत्तर एक में रहता है अंदर में। मैं रेलवे एम्प्लॉय रिटायरमेंट कर रहा हूँ। प्रशांत देसाई आलेत का? नाही ना? शशिकांत भोगरे मॅडम नाही ना? सुनीता काटकर या, सुचिता काटकर, हाँ सुचिता काटकर ये अलग हा त्याचा सत्कार झाला. त्या नवीन सभासद सुनीता हनुमंत काटकर, सेक्टर 4 मार्केट FP6 मध्ये राहते. सांगा ना तुमचं मेडिकल शॉप वगैरे आहे सांगा. सांगा माझे मेडिकल शॉप आहे म्हणून 15% डिस्काउंट देते म्हणा. चला, निवडून ये. सुमन कुलकर्णी आलेत का? या मॅडम. गणपती बद्दल हो. अशी बदलायला पाहिजे आपल्याकडे नमस्कार, मी सुमन उल्हास कुलकर्णी, सेक्टर 4 ला राहते. सगळ्यांना जोरदार टाळ्या होती त्यांच्यासाठी. आमदारांनी काळे आलेत का? या मॅडम तुम्ही म्हणता कशाला? या ना. बड्डेवाल्यांचं मनोरंजन. नमस्कार, माझं नाव मंदाकिनी रामदास काळे, मी सेक्टर 4 ला सरगम राम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुरुष राम नाम मोहराजांनी हे उद्यापासून सगळ्यांनी म्हणायचं. अरे वा वा वा. आमच्याकडे श्रीराम बसले तिथे. त्यामुळे रामाचं आमच्याकडे नेहमीच असतं. जय श्रीराम. जय श्रीराम. त्यांचे वाढदिवस झाले आणि पुढे येऊन आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. तर मी प्रथम दीपक गवळींना विनंती करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, हा मी दीपक गवळे, राहणारा शिवडी बेलापूर मध्ये स्टुडंट. मी रिटायर्ड आहे, नागपूर मला. आणि मी माझी मिसेस माझी आहे. माझी आई आजारी आहे, त्यामुळे मला टाइम भेटत नव्हतं इथे यायला. पण आता तिथं जरा मी एका इथे ठेवून आलो आश्रम, त्यामुळे जरा थोडंसं टाइम भेटतंय मला. ते काय सांगू, बरं काय मला आवड आहे म्युझिक मध्ये. आणि आम्ही विचार केले करोकेचा ग्रुप तयार केला. ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्या लोकांनी यावं. आम्ही दर वीक मध्ये क्लास घ्यायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे मोरे साहेब आहेत, ते चांगल्यापैकी गात आहेत आणि त्या लोकांनी फार इंटरेस्ट दाखवलाय आणि बरेच लोकांना ते शिकवत पण आहेत. बरीच लोक शिकत. आणखी त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आम्ही घेऊन आलोय. त्या वस्तूंची काही इथे कमी नाहीये. आता ज्या लोकांना या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्याने राणे साहेबांना किंवा मला तुमच्याकडे नावं द्यावी. आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. त्यानुसार आम्ही त्या लोकांना टाइम टू टाइम माहिती देतो. धन्यवाद. आणि घरात जर गाण्याचा तुम्हाला योग आला तर खरोखर चांगला आहे. आणि आमच्या त्या माणसं नेहमीच असतात सगळ्या गाण्यात. कारण काय माहिती, आपण नेहमी नवऱ्याबरोबर भांडत होतो तेव्हा आम्ही बायकोबरोबर भांडत होतो. त्या निमित्ताने आपल्याला जर इथे येऊन गाणं मनात आणलं किंवा गाण्याची आयडिया मिळाली आणि कलाकारामध्ये गाण्या म्हणाला तर खूपच मजा येते. तर तुमच्या अंगात जे काही कलागुण आहेत ते तुम्ही दाखवू शकाल. तर त्यामुळे प्रत्येकाने
यात भाग घेतलं जास्त सोयीस्कर आहे आणि चांगलं आहे. कारण आपल्यासाठी आपल्याला सभागृह चांगलं काही मिळालेलं आहे. कधी कधी आपण त्याचाही उपयोग करतो. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपण फक्त मुलावर 1-2 तास त्यासाठी द्यावे. आणि महिलांनी काही लागायची गरज नाहीये. मॅडम या आपल्या सर्व पाटील मॅडम आलेले तर मी त्यांचं स्वागत करतो. उकरकर मॅडम त्यांचा सत्कार करा. आपल्याकडे छोटासा आहे पण याच्या पाठीमागे खूप मोठी प्रेमाची भावना आहे. सरळताई, आपण सरळताईंचा सत्कार करतो. आणि आज सरळताई आपल्या आईचा सत्कार करण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचा पाठबळ नेहमीच असतं आम्हाला. तर त्यांचाही आता सत्कार करून घेऊया ताबडतोब. चालेल ना सरळताई? आईचा सत्कार करा. उठा ताई, उठा. सुमती निगोरे यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यांचे मिस्टर समोर आहेतच आणि त्यांच्या मुलगी पण आहे. हा फार योगायोग असतो मोठा. या मॅडम या या या. 3 काय 300 असले तरी आम्ही ऍडजस्ट करू. आहे जागा आहे पाहिजे. या या तुम्ही या ना. हो या. आज सर्वताई आपल्या आईचा सत्कार करत आहेत. त्याचबरोबर त्यांचे मित्र पण आहेत, प्रोफेसर मॅडम आहेत. सर्वदा कार्य होते त्यांच्यासाठी. आणि मॅडम सत्कार करतायत. बोला. आता सर्वताई आपल्या मातोश्रीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. मी म्हणतो 2 शब्द 20 शब्द बोला ना. आई या शब्दामध्ये एवढा दडलेला आहे की आई 2 शब्द काहीच बोला. सर्वांना नमस्कार. खरं तर आज माझ्यासाठी खूपच भाग्याचा दिवस आहे. कारण माझ्या हातून आईचा सत्कार झाला आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. काका मी तुमच्या सर्वांचे फार फार आभारी आहे. काकामुळे आई बद्दल 2 शब्द बोलायचे. आई या शब्दामध्ये एवढं दडलेलं आहे की म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्यामुळे आईबद्दल 2 शब्द, आईबद्दल किती बोललं तरी अपुरं पडेल. कारण त्या माऊलीने आज जन्म दिला म्हणून आज एवढं सगळं आपल्याला मला पाहायला मिळालं. आणि तुमच्या समोर मी मोठ्या अभिमानाने इथे उभी आहे. कारण काय, राजकारण जिथून गृहिणी म्हणून तो प्रवास स्टार्ट केलेला आहे आणि आतापर्यंत राजकारणामध्ये आलेली आहे, हे सगळं तिच्यामुळेच आहे. आणि आई पप्पांमुळेच ही सगळी देणगी मला मिळालेली आहे. कारण त्यांचे संस्कार, त्यांचे मार्गदर्शन हे वेळोवेळी मला मिळत आलेले आहे. आणि तुमच्यासारखे सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. खरं तर मी म्हणेन की आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. आज आमच्याकडे तुम्हाला मला सांगायला फार दुःख होतंय की माझ्यासोबत ज्या माझ्या नानी असायच्या नेहमी, म्हणजे ह्यांच्या काकी, तर त्यांच्या नातवाने सुसाईड केला आताच परवाच्या दिवशी. तर ते आम्हाला त्या दुःखातनं सावरणं देखील आम्हाला कठीण आहे. पण राजकारणात असल्यामुळे मला वेळोवेळी सगळीकडे जायला लागतं, सगळ्यांकडे मीटिंग अटेंड करायला लागतं आणि त्यातूनही आम्ही सावरतो. म्हणजे आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्याला आलंच पाहिजे. आणि आज सगळ्यांचेच वाढदिवस आहेत. आज बरेच जणांचे वाढदिवस आहेत ना बाबा. आणि या वाढदिवसानिमित्त मी सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देते की आईच्या
का होईना तुम्हा सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद मला तर आहे, परंतु तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा जो आनंद मला आज मिळत आहे ना, तो एक आगळा वेगळा आनंद आहे. त्यामुळे फक्त माझ्याकडनं काही मी 2 शब्द बोलणं म्हणजे तुमच्यासमोर अगदी काय म्हणतात, मी तुमच्यासमोर मुलगी आहे आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे ते फार मोलाचं ठरणार आहे मला. तर तुमचं मार्गदर्शन मी ऐकण्यासाठी इथे आलेलं आहे आणि प्लस तुमच्या आनंदात मी सहभागी होत आहे. कारण आपल्या या धकाकीच्या जीवनात आज या वयापर्यंत पोहोचताना मी पप्पांना जेव्हा बघत आले की घरात असताना ते एकदम एकाकी असे पडलेले असायचे, परंतु ज्यावेळी तुम्हा सर्वांना त्यांनी जॉईन केलं, आज सोनारे काका आहेत, काका तुमचंही खूप मनापासून मी आभार मानेन की आज या इथे आल्यामुळे या तुम्ही आपण म्हणतो विरंगुळा केंद्र, पण नाही, तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी आहात इथे सगळ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये मलाही सहभागी होण्याचा जो आनंद प्राप्त झालेला आहे तो माझ्यासाठी खूप आगळा वेगळा आहे आणि त्यामुळेच आज तुम्ही सगळे दुःख सगळे शेअर करत आलात. माझे पती देखील आज आलेले आहेत सासूबाईंना विश करण्यासाठी, त्याबरोबर सगळे तुम्ही जे आहेत सर्व सिनियर सिटीजन ज्यांची त्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना तुम्हाला ते आम्ही दोघं उभयतांतर्फे तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते. तुमचं आयुष्य असं भरभरून अगदी भरभराटीचं हो आणि तुम्हा सर्वांना आई जगदंबेजवळ प्रार्थना करते की उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी आरोग्य लाभो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरळताईने आता सांगितलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बरोबरच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी करतो. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागर आई नाही. आणि त्या माऊलीने त्याला नगरसेवक पदापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामागचे तिथे खूप मोठे मेहनत आहे, आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांचे पण त्यांना आशीर्वाद आहे. कारण राजकारणात येणं इतकं सोपं नाही आहे, पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की योग्य ते राजकारण केलेलं आहे. गरिबांसाठी मी खूप काम केलेलं आहे. तर मी त्यांच्या जावई यांना विनंती करतो त्याने 2 शब्द बोलावा आणि एखादं गाणं पण त्यांना मनाने तरी चालेल आमच्यासाठी. बार बार ये दिन आले. हो नुगरे साहेब हे माहित आहे. महाराष्ट्राच्या छत्रपती महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कस्तुरबा गांधी उद्यानातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझी नगरसेविका सरोज पाटील उपस्थित सर्व बंधूंनी बघितलं. खरं तर अतिशय चांगला योग आलेला आहे. आज मी येणार नव्हतो, बाहेर कुठे निघालं होतं, परंतु रोज बोलले की आईचा पण वाढदिवस आहे, बऱ्याच लोकांचे वाढदिवस आहे, तर शुभेच्छा देण्यासाठी जाऊया. तर मला आता एवढं आहे बोलतो गावात सासूबाईचा वाढदिवस नाही गेलो तर आल्या सासूबाई तर रागवणार नाही, परंतु मिशन जास्त राहिला माझ्या आईच्या वाढदिवसात सगळ्यांच्या वाढदिवसात. म्हणून मी पुढचा कार्यक्रम ठरला आणि मला त्याला जाऊया. खरं तर अतिशय आनंद वाटला की आपलं या उद्यानामध्ये आपलं संघटना आहे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना, या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी घेतले जातात मी पाहतोय. आणि अतिशय चांगली माणसं आपल्याकडे आहेत, चांगलं मॅनेजमेंट आहे, अतिशय चांगली संस्था आहे तुमची आणि खरोखर नजर लागावी अशी तुमची संस्था आहे. मी आता संपूर्ण नव्या मुंबईत फिरत असतो आणि संपूर्ण नव्या मुंबईत फिरत असताना जी मेजॉरिटी आपली आहे, जे संघटन कौशल्य आपल्या लोकांकडे आहे, गोरे साहेब आहेत, मोरे साहेब आहेत आणि सर्व व्यासपीठामध्ये वरिष्ठ आहेत, खूप चांगलं नेतृत्व आहे आणि बऱ्याचशा सुख सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे मिळत आहेत, त्या आपण भांडून घेत आहोत. तर आता आपल्याला मागच्या कार्यक्रमाला आपले शहर अभियंता आराधवर साहेब आले होते आणि खरोखर अतिशय चांगलं ते व्यक्तिमत्व आहे असं
अतिशय चांगला अधिकारी आहे आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या ताबडतोब सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात. अजून काही समस्या असतील आपल्या इथल्या समस्याला संपर्क आपल्याला माहितच आहे. त्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकता आणि आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि त्या काही समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. अतिशय चांगला योग आहे. आज बऱ्याच लोकांचे वाढदिवस आहे. सर्वांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या पुढील जीवन पुढील आयुष्य खूप सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं व आरोग्याने जावं ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला गोरे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याने 2 शब्द मनोगत व्यक्त करावं आणि नंतर तर आपले सोनार साहेब 2 शब्द बोलतात गोरे साहेबांबद्दल. माझ्या उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, आज जे मान्यवरांचा सत्कार झाला त्यांना शुभेच्छा. 15 तारखेला सन्माननीय गोरे साहेब यांचा वाढदिवस खूप भव्य दिव्य असा त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्यांनी त्यांच्याबद्दल मी थोडस बोलणार आहे. कारण तिथं तर आपण भव्य दिव्य केला पण आपलं एक केंद्र आहे. त्या केंद्रात त्यांचा सत्कार करणं हे आपला कर्तव्य आहे. तर ते नेहमी शेर म्हणतात त्यांच्या शेरची जागा मी आज घेतो. बडा बड़ाई न करे और बड़ा न बोले बोल, बड़ा बढ़ाई न करे और बड़ा न बोले बोल, हीरा मुफ्त से क्या कहे लाख हमारा हो. हीरे हीरे की कोठरी बार बार मत खोल, हीरे हीरे की कोठरी बार बार मत खोल, मिले हीरे का जोहरी तब हीरे का मोल. तर या शेराचा मतलब असं आहे. मला ते काय शेर या ठिकाणी बोलावे लागले. तर गोरे साहेब आपला तुमची किती स्वतःहून हे करायचं नाही. माझी किंमत अशी माझी किंमत अशी कधी सांगत असतो की माझी हे मोल करा माझी ही किंमत ठरवा. तर त्याची किंमत ही जी जोडी बसलेली आहे त्या जोडीची तुम्ही किंमत केलेली आहे. आणि तर मागाशी दांडे साहेब म्हणाले की गोरे साहेबांचं योगदान फार मोठं आहे. निश्चितच मोठं आहे. या संघटनेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आता मध्यंतरीचा जर काळ सोडला तर याच्या आधी निरनिराळ्या वक्त्यांची निरनिराळ्या क्षेत्रातली वक्ते ते आणायचे आणि त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळायचं. तर आता हा बदलाचा काळ सोडला तर त्याच्या आधी त्यांनी खूप चांगले काम केलेलं आहे. तर आज मी नेहमी आपण गोरे साहेबांबद्दल बोलतो पण त्यांचा जो काही खरा आधार आहे किंवा ज्यांना आपण काही म्हणतो अर्धांगिनी म्हणतो त्या मंदाकिनी ताईंशी याच बरोबर बोलणार आहे. कारण मंदाकिनी हे एका नदीचं नाव आहे आणि ही नदी कुठे मिळते? गंगेला मिळते. पुढे अलकनंदा होते आणि हरिद्वार जवळ तिला गंगा नाव प्राप्त होतं आणि पुढे ती फार गंगा गंगा म्हणून मिळवली जाते. आता यांच्या साहेबांच्या बोलण्यात सुद्धा मागे एक उल्लेख आला होता. मागे खूप ते आजारी पडले होते त्यावेळेला आमच्या मंदाकिनी ताईंनी खूप मेहनत घेतली आणि यांचं त्यावेळेला विचार होतं की नर्सचं काम त्यांनी केलं. साहेब नर्स ही नर्स असते परंतु घरची आपली जी अर्धांगिनी असते आपली जी सहचारिणी असते तिचं मोल फार करते. तुम्ही 10 नर्स जरी तुम्ही आणल्या आणि एकीकडे
आपल्या ज्या काही अर्धांगिनी, आपल्या ज्या पत्नी, ज्याला धर्मचारिणी म्हणतो, त्यांचं मोल खूप अधिक असतं. तर त्या दत्तची बरोबरी त्यांच्याशी होणार नाही. कारण उशा पायथ्याशी बसणारी जर कोणी असेल ती आपली बायकोच असते. काय हवन नको असेल ती करणारी असेल ती आपली बायकोच असेल. सकून वागून केव्हाही या, आपली जर विचारपूस करणारी असेल ती आपली बायकोच असेल. म्हणजे संसारामध्ये गटागटी एकादशी आपण काय म्हणतो नाही सुरूच असतात. तो भाग वेगळा आहे, कारण ते असायला पाहिजे. तर कोरोना काळामध्ये माझ्या एका वकील मित्राचा मला फोन आला की त्या काळात त्यांची सहचारिणी होती, पत्नी होती, त्या वारल्या. आणि ते कळल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. फक्त एकच होतं, फक्त त्यांच्या डोळ्याचे अश्रू मला दिसत होते, परंतु त्यांच्या ज्या वेदना होत्या त्या अतिशय कमालीच्या वेदना होत्या. आणि त्यांनी मला काय सांगावं, गुरुजी सगळं करा पण घरच्या बायकोला अंतर देऊ नका, तिची हेळसांड करू नका, कारण शेवटपर्यंत ती असेपर्यंत तीच तुम्हाला जीवनाला आणणार आहे. तर त्यांनी इतकं खडखडून सांगितलं, कारण ज्या वेळेला आपल्याला तिचं महत्व कळते तेव्हा असल्यामुळे आपल्याला महत्व कळते, पण ज्यांच्या आयुष्यात अशा ज्या घटना घडल्या असतील त्यांनाच त्याचं महत्व आणि ते त्या गोष्टी असतात. तर कारण जास्त वेळ मी घेणार नाही. जीवनात एक सोपा आणि खूप चांगला मंत्र आहे, तुम्हाला सुखी व्हायचा असेल तर तो असा आहे, दुसऱ्याचे दुःखे दुःखी व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे. तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंदी व्हा, हा फार सुखाचा मंत्र आहे. असेल तर देत राहा, नसेल तर नम्र व्हा, तर तुमचं आयुष्य खूप सुखाचं होईल. आता बऱ्याचशा वेळेला बोलताना शब्द जे आहेत ते खूप जपून वापरायचे. शब्द जर जपून वापरले नाही ते दुधारी शस्त्र आहे, ते केव्हा अंगावर उठेल ते सांगता येत नाही. तर असाच एक मी तुम्हाला किस्सा सांगतो, कारण भाषामध्ये माणूस थोडा कंटाळतो, तर थोडस तुम्हाला वेगळ्या याच्यामध्ये घेऊन जातो. तर एक पेशंट डॉक्टरकडे गेला, त्याच्या डोक्याला मोठी भोक पडली होती, तर तो बँडेज करायला गेला. डॉक्टरांनी विचारलं काय झालं, जखम झाली कशी, जखम डोक्याला झाली कशी, म्हणजे बायकोने डॉक्टर मारून फेकलं. त्याच्यात का मारून फेकलं त्याचा मोठा किस्सा, तो मोठा किस्सा मी तुम्हाला सांगतो. आता सांगा डॉक्टर साहेब, जर कोणी आपल्याला, आपण चहा पित असू आणि आगात जर कोणी आला आपल्याजवळ, आपण काय करणार, या चहा घ्या बोलतो की नाही आपण. तो समजा आपण जेवायला बसलो, जेवताना जर आपण कोणी आला या जेवायला, एवढं म्हणतोच की नाही आपण, म्हणजे हो. मग एके दिवशी शेजारच्या वहिनी आल्या आणि मी झोपायला चाललो होतो, समजून गेलं तुम्हाला. आता तर मी झोपायला चाललो, तर या वहिनी आता पुढचा आता तुम्ही वाक्य पूर्ण करा. आता ते बायकोने नुसतं लहान नको मारायला पाहिजे, तर काहीतरी याच्यापेक्षा जड असा आपण मारायला पाहिजे. म्हणजे शब्द हा जपून वापरला पाहिजे. शब्द उभार उभारी शब्द आहे, खूप त्याच्यामध्ये आहे. आणि आपले देशपांडे साहेब आले आहे, त्याचे ते झोप म्हणतात, पण ते स्वतः त्यांचं ती झोप मिळून करतो केव्हा केव्हा. ऑफिस मध्ये बरेच कर्मचारी असतात, पुरुष मंडळी असते, स्त्री कर्मचारी असतात. तर एका ठिकाणी बरेच व्यक्ती होते, त्याला सहज विचारला गेले नाव तुमचं वय का, म्हणजे 52 वर्ष, मग तुम्ही अजून कोणतं लग्न का केलं नाही. करायला पाहिजे लग्न, पण मला कोण एक पोरगे सव्वीसच्या दोन देतो तुम्हाला. मग तो फार खूप झाला, 26च्या कशाला देतात,
17 3 दिलं तरी चालते. हे आमचे सगळे ते हसता तिथं पण ते काही थोडे आधी ते येतील असं मला वाटतंय. तर आमच्या गोरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांची आज वाढदिवस झाले ते सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या निगोरीताई आहेत, आता त्याचं या वयात एवढं पुढे घोषणून आता आहे की आमच्या निगोरे साहेबांना कधी त्या सोडत नाही, कधीच नाही. कुठे गेले की त्यांच्या मागे, कुठे गेले की त्यांच्या मागे. अहो कुठे घेणार म्हणजे खूप प्रेम आहे प्रेमात आणि परत आता मी काय सांगू, मला विषय द्या माझ्या बायकोबद्दल सांगू. पण घरी काम ते जेवायला घाला तर पाटील साहेब माझे अनुभव जर म्हणाला तर त्याला एक तास जरी ऐकला तर अपूर्ण पडेल. कारण तो ज्या वेळेला आपण गप्पा टप्पाचा कार्यक्रम घेऊ त्यावेळेला तो अनुभव मी नक्कीच सांगेल. हो बरं का. परत आमच्या विद्या भगिनींचा ज्या सत्कार झाला, ज्या माझ्या मित्रांचा सत्कार झाला त्यांना खूप खूप परत शुभेच्छा. आणि मला आमच्या मित्रांबद्दल खूप भावना व्यक्त करायच्या होत्या. तर खूप अशी व्यक्ती म्हणजे जीवाची पर्वा न करता झोपून देणारी व्यक्ती असेल तर आमची गोरे साहेब. आणि त्यांना माणसाची कदर कशी करावी एकच त्यांच्याजवळ आहे. पण एकच गुण थोडासा आहे, तर असं बोलणं चुकीचं होईल माझं, परत तुम्ही बोलतो कारण त्यांना खोटं सहन होत नाही आणि मग ते चिडचिड करतात आणि मग दुसऱ्यावर ते नक्की रागवतात. असं मी चुकीचं असं म्हणत नाही, पण ते त्यांना त्या गोष्टी सहन होत नाही. एवढं बोलतो. धन्यवाद. सर्व काही जे मित्र आलेले आहेत पाटील साहेब त्यांचा सत्कार आमच्या गोरे साहेब करतील. पुष्पगुच्छ देऊन पाटील साहेब ठीक आहे. ठीक आहे. हो जयश्री कदम मॅडम आलेले आहेत, त्यांनी मला पुढे यावं. जयश्री कदम मॅडम. आपल्या नवीन सभासद झालेले आहे आणि मला आनंद वाटतो की उद्या गुढीपाडवा आहे. पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याचशा आपल्या मेंबर झालेल्या आहेत. त्यापैकी ह्या एक मॅडम आहे, त्याने आपला परिचय करून द्यावा. जयश्री आनंद कदम सेक्टर 2 ला राहते. मी 32 वर्ष सेक्टर 6 मध्ये बुकस्टॉल चालवते. आता पण आहे सध्या. मिस्टर बघतात धन्यवाद जयश्री कदम मॅडम. आता सोनार साहेबांनी त्या मॅडमचा परिचय करून देताना असं सांगितलं की ते त्यांना आवडत नाही आणि तो माझा अनुभव आहे. मी रोज ज्यावेळेला निगुरे साहेबांबरोबर इथे बसतो त्यावेळेला मला वाटतं एका वेळेला त्यांचे 5 ते 10 कॉल येतात. अहो काय कधी येत आहे, कुठे आहेत, जसे काय ते त्यांना सोडून चालले. जसा राम कसा वनवासात जातो तशा पद्धतीने सीता पण त्यांच्या बरोबर. पण खरोखरच मानलं पाहिजे ह्या वयात सुद्धा त्या इतकं प्रेम करतात त्यांच्यावर त्यांना सोडायला मागत नाही आणि आम्ही त्यांना धरायला बघत असतो. पण हे गणित कधीच जुळत नाही कारण हे घाबरतात ना त्यांना. माझा जेव्हा समज असलेला आहे. तुम्हाला काय आवडत नाही का ते बोलतात ते अडीच प्रोडक्ट तुम्ही आवडत नाही का तुम्हाला काय जगत सांगू माझा अनुभव बघा. त्यांना माहिती आहे की आम्ही दोन्ही मनमोकळी माणसं आहोत.
मराठे साहेब तुम्हाला बोलायचंय काय? 2 मिनिटं म्हणजे 2च मिनिटं बोलायचंय. मोदी साहेबांबद्दल तुमचं अध्यापनाचं नको आहे आम्हाला. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, आदरणीय पोलीस आहेत, आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो. हा वाढदिवस तर आज आपल्या या संघटनेत, पण 15 तारखेला त्यांचा जो वाढदिवस झाला तो म्हणजे त्याला अविस्मरणीय आहे. आणि ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की ज्याला काहीतरी नेतृत्व करायचं असतं, त्याच्या ठिकाणी वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असावं लागतं. अशा प्रकारचं महान दातृत्व त्यांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, पैशाने माणूस मोठा होतो, पैशाने माणूस श्रीमंत होतो, मोठा होत नाही. पण जो माणूस माणसं जोडतो, त्या माणसं जोडण्याने माणूस मोठा होतो. त्या ठिकाणी त्यांचा जो स्वभाव आहे, तर आपण म्हणतो की परत सांगण्यात त्याचा अर्थ नाहीये. पण या ठिकाणी ही जी संस्था अस्तित्वात आणण्यात जर कोणी कारणीभूत असेल तर गोरे साहेब आहे. या संस्थेची एक वेळाही आर्थिक स्थिती होती ती खालावलेली होती. या संस्थेला उद्दिष्टावस्थेत आणण्यासाठी त्यांचं फार मोठं मोलाचं कार्य आहे. त्यांनी स्वतः तर नाही पण इतरांकडूनही फार मोठ्या देणग्या या संस्थेसाठी मिळवल्या. त्या ठिकाणी त्यांना जे आपण म्हणतो की त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांना स्पष्ट बोललेला आहोत, ते कोणालाही बोलून टाकतात. म्हणजे असं नाही, काही लोक असतात तोंडावर हाजी हाजी आणि मागे दगलबाजी, असं त्यांचं नेतृत्व नाही किंवा असा त्यांचा स्वभाव नाही. या कारणामुळे त्यांनी फार मोठी माणसं जोडलेली आहेत. आणि आज आपण हे पाहतो की या समारंभामध्ये त्यांनी जे जे काही घडवून आणलं, जे घडलं ते त्यांच्या या मोठेपणामुळे, त्यांच्या या स्वभावामुळे आणि त्यांनी जपलेली जी माणसं आहेत ती जोडल्यामुळे. आणि हीच माणुसकी आयुष्यभर माणसाच्या कामी येते. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊन आणि त्यांचे उरलेलं आयुष्य ते अतिशय आनंदाचं, सुखाचं, आरोग्याचं आणि भरभराटीत जावं अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आणि माझे दोन अजून कोणाला काय बोलायचं आहे का? या तुम्ही बोल. वक्ते मोठे मोठे वक्ते बोलून गेले आणि त्यांनी बरंच साहेबांबद्दल सांगितलं आणि ते सर्व सत्य आहे. मी तर वक्ता नाहीये, फक्त श्रोता आहे. आणि जे सर्व केले जातं ते आम्ही एन्जॉय करतो, त्याचं रस ग्रहण करतो. आणि आता त्यांनी तर मनाने सांगायचे ते सोनार साहेबांनी बरंच सांगितलेलं आहे महिलांबद्दल, पण ते प्रदर्शन करून ठेवलेलं आहे, तर ते मी वाचून दाखवतो. तर पती नावाची जिवंत देवी, बायको जर नसेल तर राजवाडा पण गुन्हा आहे. बायकोला नाव ठेवणं हा खरंच गंभीर गुन्हा आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही. घरातलं कोणतंच सुख बायकोशिवाय बोलत नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याचं आहे का? तुलना जर केली तर सांगा तुम्हाला येतं का? स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असते. नवरा नावाचा विचित्र माणूस तिला हसत नाही. वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते, कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. खेळत असेल अजूनमधून सणसिद्ध संपल्यावर तुम्ही सांगा काय होणार? 24 तास झोपल्यावर बायकोची किंमत करून तिची पिढी असू नका. तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर 1 वर बसू नका.
बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा, बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा, बायको म्हणजे सप्तरंगी धनुष्य घरातलं, देवासाठी गायलेलं भजन गोड पोरातलं. नवरोजी बायकोकडे माणूस पाहून पहा, तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा, कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे, तिच्या वाट्याचं एखादं काम तरी आनंदाने घडावं. सर्वांना आज व्यासपीठावर सन्मानित आणि सर्व ज्येष्ठ आपले जवान म्हणाले, आज विशेष म्हणजे मला वाढदिवसाचा गोरे साहेबांचा आनंद सांगितलं सर्वांनी, की जो आनंद झाला तो त्याच्याबद्दल आपल्याला 2 शब्द, मी पुण्याला राहतो तर इथं येऊन आपल्याला 2 शब्द बोलावंच लागते. तर वेलीने भरावे, वेलीने भरावे कळीसाठी, कळीने फुलावे, कळीने उमलावे फुलासाठी आणि फुलाने फुलावे आनंदासाठी. जे आज गोरे साहेबांच्या सर्वांच्या जे आज चेहऱ्यावर फुलासारखा आनंद दिसतोय त्याला कारण ही वेली आहे. आणि ह्या वेळेमुळं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघून, मी आता पुण्याला सुद्धा मोठ्या अशा ग्रुपमध्येच आहे, पण हा जो अनुभव आहे 91, 92, 95 वर्षाचे हे सगळे जण आहेत, त्यांना बघून खूपच आनंद वाटतोय. म्हणून माझे 2 शब्द सर्वांच्या बद्दल वाढदिवस. आणि आता बघा जावई आणि लेक ज्यांचा सत्कार करतात ती केवढे भाग्यवान आहेत. आपले पाटील साहेब आले, त्यांचा बघा चेहरा सासूंचा सत्कार करण्यासाठी कसा खुलून आलेला आहे. एवढं माझे 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय छान. मला घाई नाही ना. हॅलो, मी पोलीस खात्यामध्ये 39 वर्ष 10 महिने सेवा केली. 11/11/70 मी शिपाई म्हणून भरती झालो आणि 78 साली मी PSI म्हणून नाशिकला ट्रेनिंग करून मी ऑफिसर म्हणून झालो आणि शेवटच्या क्षणी ACP म्हणून मी रिटायर झालो. आणि या काळामध्ये मला 474 बक्षिस मिळालेले आहेत आणि 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आहेत आणि 10 ते 12 वेळा माझ्या राजभवनामध्ये डायरेक्टर जनरल साहेब यांच्या हस्ते माझे गुड डिटेक्शन ऑफिसर म्हणून सत्कार झालेला आहे. अशी माझी कारकीर्द झालेली आहे आणि आता ती कारकीर्द जवळजवळ तुम्ही बघताय किती वर्षापासून तुमच्या सोबतच आहे. कोणाची काही काम असतं माझ्या ऑफिसला लोक येतात, त्यांची कामं मी करत असतो. कधी सांगावं गोरे साहेबांनी की कराण्याची अपेक्षा केली असेल तर उलट मी त्यांना माझ्या ऑफिसला काय जेवणार काय खाणार, दुपारी मी सगळ्यांना जेवण मागवत असतो. 5 जण असो 10 जण असो किती असो, हे माझं रोजचं माझी कर्तव्य आहे. आणि माझ्या जीवनात जवळजवळ 3 प्रसंग म्हणजे मी पुनर्जन्म झालेले आहेत. आणि आज जो उभा आहे की माझ्या विशेष उभा आहे आणि मित्रत्व आहे त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. तर याच्यामधून मी तुम्हाला एक शेअर सांगतोय. ठोकरे खाता हूं पर शान से चलता हूं, ठोकरे खाता हूं पर शान से चलता हूं, मैं खुले आसमान के नीचे सीना तान के चलता हूं. मुश्किलें तो आएगी ही जिंदगी में, आने दो आने दो, उठूंगा गिरूंगा फिर उठूंगा और आखिर में जीतूंगा, ये मैं ठान के चलता हूं. धन्यवाद. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. मंदिर भी आएगा, आपके पास चलकर समंदर भी आएगा, भटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी भेटेगी और मिलने का मजा भी आएगा. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मैदानसाठी कोणाला बोलायचंय का? तुला गाणं म्हणायचंय कोणाला? या या
आहे ना त्यात या या कोरस आहे का दोघांचा वगैरे चौघांचा कोरस आहे घ्या बरं. तुम्हाला माहीत हवा आहे सिंगल. अजून मॅडम तुम्हाला माहीत हवा चला चला. हॅलो नमस्कार सर्वांना. कसं आहे तुम्ही खरोखर आज वाढदिवसाच्या एका सुंदर सोहळा चालू आहे. इकडे आले होते की तुम्ही? हो आलो. इतका सुंदर सोहळा चालू आहे आणि असं वाटतं खरोखर हा वाढदिवस हा मोठ्या साजरा होईल. आनंद वाटते. त्याबरोबर आपल्या आई आपल्या आईच्या वाढदिवसाला आनंद झाला किती मोठ्याचं भाग्य. आता मी फक्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मी फक्त राणातून शुभेच्छा देते. सर्वांनी थोडस शुभेच्छा म्हणतात. अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू, अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो श्रीमतीची हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमतीची हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला, येऊनी कौतुक तुमचे करू, येऊनी कौतुक तुमचे करू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू. लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू. मनाने गुणाने मोठे व्हा, मानाने आदराने मोठे व्हा, मनाने गुणाने मोठे व्हा, मानाने आदराने मोठे व्हा, फुलांचा वर्षाव तुम्हावर करू, फुलांचा वर्षाव तुम्हावर करू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू. लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू. विरंगुळा केंद्राशी संगत जोडू, निरोगी जीवन सदा घडू, विरंगुळा केंद्राशी संगत जोडू, निरोगी जीवन सदा घडू, आनंदी जीवन तुम्हाला हो, आनंदी जीवन तुम्हाला हो, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमंती हॅपी बर्थडे टू यू. अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो लाभावे लाभावे दीर्घ आयुष्य, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू, अहो श्रीमतीजी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. याच्या पद्धतीने सर्वांना दिलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच हे विरोधा केंद्र 100 वर्ष चालणार आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.
बरं, गाणं कोण म्हणणार असेल तर त्यांनी पुढे यावं. साल्वी साल्वी लाजू नकोस. चांगला डान्स करतो तो. डान्स पण आणि गाणं पण गातो मस्त. हो गाना गा रहे बस खाली बोलूंगा. मंच पर आसीन सभी सम्मानित सभी माताओं एवं बहनों एवं साथियों, आज के जन्म दिवस पर सभी लोगों के जन्मदिन की बहुत बहुत बधाई और बहुत बहुत शुभकामनाएं। गौरे साहब के जन्मदिन में तो हम लोग बहुत ही इंजॉय किए। मैं पुनः उनको उस अवसर के लिए और उस जन्मदिन के लिए पुनः बधाई देता हूँ। ये वीरांगना केंद्र जो है मुझे जुड़े हुए करीब करीब 8-10 महीना हो रहा है। जैसे लाइफ में एक बचपन, यौवन, फिर उसके बाद जो भी अवस्था है, फिर जो हम लोग का सीनियर सिटीजन वाला जो स्टाइल ऑफ लाइफ है, तो यहाँ आने पर एक ऐसा एहसास हुआ कि लाइफ की एक दिशा ही बदल गई। जैसे रिटायरमेंट के बाद या एक जीवन में निराशा आ जाती है, लोगों को लगता है कि हमारा समय कैसे बीतेगा, हमारे से मिलने वाले जो सुबह से शाम तक रहते थे अब मिलेंगे कि नहीं मिलेंगे। तो ये जो वीरांगना केंद्र है, इसके माध्यम से हम लोगों को जीने का एक नया आयाम मिला है, एक नया आधार मिला है। और इन सब के जो सूत्र आधार है हमारे गोरे साहब, हमारे अध्यक्ष महोदय जो भी है, तो मैं आप सबके लिए बहुत आभारी हूँ और बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और गोरे साहब के लिए मैं एक पंक्ति बोलूंगा, कुछ खास तो होगा तेरे खारेपन में है समंदर, कुछ तो खास होगा तेरे खारेपन में है समंदर, वरना ये मीठी नदियां तुझसे मिलने नहीं आती। क्या बात है, क्या बात, और इसी के साथ मैं आप सभी को धन्यवाद देता हूँ। आपको पूरा बधाई, बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं आप सभी को। धन्यवाद पुनर्लाल जी। विजय साहेब एक गाणं म्हणायचं सगळी व्यवस्था केली आहे. आपल्याकडे काय तयार झाले अहो त्यांना गाणं म्हणायचे साहेबाबद्दल. हो सावंत, काय तुम्ही गप्प बसलाय? हा बघाडे साहेब, हो बघाडे साहेब, यायचंय तुम्हाला आता. हे झालं की सगळ्यांकडनं तयारी करून घ्यायची आहे मला. आता तुझे म्हणत ना होळी आहे आपण तरी त्या बांधलं पाहिजे. सर्वांना गोसाहेबांच्या अभिनंदन. सर्वांना तुम्हाला अक्षर खूप बारीक आहे, पण मोठा करा ना. येणार तर वायर शॉर्ट
थोड़ा आवाज बनके कभी बनके सबा आगे वफा में रहे हम। ये क्या है ना, ये आपने जरा एडजस्ट करना मौसम कोई हो किस चमन में संग बन के रहेंगे हम किराम। चाहत की खुशबू जो ये दिल से उड़ेगी किताबो या पार। वही झूमते ही झूमते खिलते रहेंगे बनते कभी बनते सबा आगे वफा में रहे ना रहे हम। महकाते रहेंगे बनके कभी बनके सबा आगे वफा में। क्या बिछड़ना नहीं है या वहाँ तुम पूछेंगे दिल के जब से आए चित्र दिल की गली है या तुम किसी सजनी से हम तो रहेंगे बनके कभी बनके सबा आगे वफा में रहे ना रहे हम। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। रहे ना रहे हम, या मैडम। हाँ बसून घेतो व्यवस्थित लावून देतो कार्यक्रमात जायचं आम्हाला आहे हमारा आगे बस मी जे आता गीत गाणार आहे ते गोरे मॅडम आणि निगोरे मॅडम यांच्या वतीने मी गाते. आपण सर्वांनी ऐका. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. कोई मेरे आँखों से देखे तो समझे कि तुम मेरे क्या हो, कि तुम मेरे क्या हो. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में गुम हो. मुझे देख कर तुम जरा मुस्कुरा दो, नहीं तो मैं समझूंगी मुझसे खपा हो.
तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो, तुम्ही मेरे माथे की बिंदिया की झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के कजरे की मंजिल, मैं हूँ एक छोटी सी माटी की गुड़िया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा हो, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। बहुत रात बीती, चलो मैं सुला दूं, पवन छेड़ सरगम, मैं लोरी सुना दूं। बहुत रात बीती, चलो मैं सुना दूं, पवन छेड़े सरगम, मैं लोरी सुना दूं। तुम्हें देख कर ख्याल आ रहा है कि जैसे फरिश्ता कोई सो रहा है, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। धन्यवाद। एकदम ऊपर से ऊपर बहुत ही अच्छा। थैंक यू उशीर झालाय, निघायचं आहे सगळ्यांना. पुढच्या टायमाला आज भरपूर सिंगर आहेत आपल्याला. हॅलो, आता त्या मॅडमनी दोन्ही गोरे साहेबांना असं सांगितलंय, तुम्ही मेरी मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता. त्या मॅडम बद्दल बोललेल्या आहेत त्या, आणि खरोखरच त्या दोन्ही देवता आहेत, म्हणजे सगळ्याच देवता आहेत त्या. तर आजच्या काळात, आजच्या दिवसासाठी त्या देवताच आहेत, कळलं का? आणि आजचा जो कार्यक्रम चाललेला आहे, आजच्या या कार्यक्रमासाठी जो उत्कृष्ट नाश्ता तो आमच्या निगोरे साहेबांनी प्रोव्हाइड केलेला आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्या होतील. त्यांच्या दिवसाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि वाढदिवसानिमित्त आणि गोरे साहेब आणखी तुमच्यासाठी फार उकाडा होतोय ना, मग थंड थंड आईस्क्रीम तर मागवलेलं आहे, त्यामुळे कुणी जाण्याचा प्रयत्न करू नका. यातल्या मी प्रथम आधी पवार मॅडमना सांगतोय, आणि त्या नेहमी पळत असतात शेवटी. पळू नका, थंड करणार तुम्हाला आम्ही. या 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 पगार साहेब, हो पगार साहेब या, पगार साहेब या, श्रीराम या, ये 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 ना, ये काय म्हणणार आहेस? अरे वा, शिवगर्जना करायचं होतं. शिवगर्जना तुम्ही या पुढे बसून करताय, बरोबर तुला माहिती आहे. आता शिवगर्जना करणाऱ्या ताब्दा हा छोटासा बालक, हा संतोष आमदार, तो नेहमीच आम्हाला सदैव मदत करीत असतो, त्यांचे चिरंजीव आहेत ते. माझं नाव देवांग संतोष दिसे, मी आता 8वी मध्ये शिकत आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, गणपती, प्रजापती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीमती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्री
हे पण आता श्रीराम गाणार आहे का? सुंदरी सर्वांना नाश्ता मिळणार आहे. कोणी नाश्ता खाल्ल्याशिवाय जायचं नाहीये, कळलं का? आणि त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर या सर्व गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे थोडासा आता 8-10 मिनिटं आहेत, तर 8-5-8-10 होतील. पण रागावं नका. मला वाटतं महिलांची जेवणाची काळजी असते त्यांना. हो. सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी, अपन को भी एक नजर देखो ना, पूरे नहीं हम भी इधर देखो ना, अपन को भी एक नजर देखो ना, पूरे नहीं हम भी इधर देखो ना, सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी। कैसी अनोखी अदा जानी है तेरी, कैसी अनोखी अदा जानी है तेरी, फिर से पकड़ भैया जरा प्यार से मेरी, तेरा यार मैं नहीं है मगर ऐसी क्या कमी है, शक्ल तो मिलती है तेरे यार से मेरी, है ना यही बात देखो ना, पूरे नहीं हम भी इधर देखो ना, सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी। दिखने में कंगाल है पर राजा है दिल का, दिखने में कंगाल है पर राजा है दिल का, आम में बना देगा तुझे प्यार की मलिका, कभी एक रोज आके मेरा झोपड़ा बसा दे, झोपड़ में दिखला तू मजा राजमहल का, है ना यही बात देखो ना, पूरे नहीं हम भी इधर देखो ना, सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी। हो गई गुस्सा अरे तुम तो
कसम से हो गई गुस्सा, अरे तुमको कसम से ऐसी भला कौन करता हो गई हमसे। गोरे गाल वाली बाई जरा आमली कलाई, खाली पीली तुम तो पक्का हो गई हमसे। है ना यही बात देखो ना, बुरे नहीं हम भी जिधर देखो ना। सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी, अपन को भी एक नजर देखो ना, बुरे नहीं हम भी किधर देखो ना। सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी, सुंदरी हाय हाय सुंदरी। थैंक यू। धन्यवाद बघारे साहेब, तुमच्या मिसेसला तुम्ही आज हाक मारली सुंदरी, खूप बरं वाटलं, खूप प्रेमा वाटलं मिसेसवर आहे. अरे गाण्यामध्ये सुंदरी हाय हाय सुंदरी त्यांच्या मिसेस आहेत काय वाणी मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही अध्यक्ष आता वाणी मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतायत की आणखी काय सांगतात, मला काय सांगतात? वाढदिवस आहे का करता, मंगल दिन हा भाग्याचा, वाढदिवस आहे का किंचा, दीर्घायुष्य लाभो यांना, हीच आमची प्रार्थना, दीर्घायुष्य लाभो यांना, हीच आमची प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य तुमचे खूप वाढो, वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य तुमचे खूप वाढो. ही इच्छा आहे महान, हे प्रभु दे तू वरदान, ही इच्छा आहे महान, हे प्रभु दे तू वरदान. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवसांचा, सोनेरी किरणांनी, सोनेरी दिवसांचा, सोन्यासारख्या काकांना लाख लाख शुभेच्छा, सोन्यासारख्या काकींना लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आपण सारे काकांचा वाढदिवसाला गाऊ
आपण सारे काकींच्या वाढदिवसाला जाऊ, एकमुखाने बोलूया सारे हॅपी बर्थडे टू यू काका, हॅपी बर्थडे टू यू काकी, हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद मॅडम. सर्वांनाच त्यांनी हॅपी बर्थडे टू यू केलेलं आहे. आणि मित्रांनो, आता सांगता करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक गोड फक्त सांगणार आहे की गेले अनेक दिवस आपले ज्येष्ठ नागरिक माझ्या मागे लागलेले आहे की आपण पिकनिकला जाऊया. अशा पिकनिक आपण बऱ्याच अरेंज करतो, केलेले आहेत, खूप ठिकाणी आपण फिरलेलो आहोत. पण या वेळेला परत एकदा समुद्र किनारी जाण्याचा योग आलेला आहे. तर आम्ही अलिबागची एक पिकनिक अरेंज करतोय. जर तुम्ही येत असाल तर प्रत्येकी 3000 रुपये खर्च येणार आहे आणि एक रात्र 2 दिवस अशी पिकनिक आहे. त्यात तुमचा नाश्ता, चहा, 2 वेळचं जेवण सगळं मिळणार आहे. तर ज्या कोणाला या सहलीमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी श्रीयुत साळवी किंवा माझ्याकडे आपली नावं द्यावी, बरोबर आपली अमाऊंट आणून द्यावी. कारण आमचा 45 लोकांचा कोटा आहे. 45 झाले की आम्ही तिथे थांबणार आहोत आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात आपली पिकनिक अलिबागला जाणार आहे. तर लवकरात लवकर या ज्येष्ठ नागरिकांना यात सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी आपली नावं आणि आपली वर्गणी श्री साळवी किंवा माझ्याकडे आणून द्यावी मी तुम्हाला विनंती करतोय. साधारण एप्रिलच्या 1st किंवा 2nd वीकला ही पिकनिक निघणार आहे. तर मोठ्या संख्येने तुम्ही या, कारण त्यावेळेला आपण विचारांचा आदान प्रदान करतो आणि आपल्याला गप्पा गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो आणि निसर्गाचा जो आनंद घ्यायचा असतो तो त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. कारण नेहमीच आपण आपली धुनी भांडी संसार याच्यात रमलेलो असतो. त्यातून थोडासा उपाय काढूया आपण आणि सगळेजण जाऊन येऊया. तर तुम्हाला मी सगळ्यांना विनंती केलेली आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी आपली संसद माननीय व्यासपीठ आणि तिथे आलेला यशमान माझ्या मुली आणि माझ्या गाव आहे. समोर बसलेले माझ्या बंधू आणि बहिणी, आज मला सभागृह बघून एवढा आनंद होतोय की इतका म्हणजे आमच्याकडे महिला सभासद आलेल्या आहे. इतक्या दिवस आम्ही कमी महिन्यांना एवढं बघितलं नव्हतं. एक 10, 12, 15 पण आज मला वाटतं कमी कमी 30 महिलांची संख्या इतक्या हजर झालेला आहे. आमच्या केंद्रासाठी भाग्याचं हे आहे. कारण मी काय म्हणतो की असंच आमच्या संख्या आजू सर्वांचा वाढत जावं आणि आम्ही आजू सर्वांचा चालू केल्यापासून आजपर्यंत कमीत कमी 150 वर्षी पोहोचलेले आहे. बोलले बघता 7, 8, 9, 10 असा होत होता, पण आज संख्या आमचा 150 पर्यंत पोहोचलेला आहे. तरी मी एक अपेक्षा करतो की आम्ही आजू सर्वांची संख्या कमीत कमी 200 पर्यंत पोहोचवून आम्ही थांबू शकतो आणि हे तुमच्या सगळ्यांचं सहकार्याने आम्ही होऊ शकतो. जागा कमी आहे, त्या पण बोलतो मी. अहो त्या पण बोलतो, थांबा गेला हो बोलतो मी थांबा. तर त्यासाठी आता मला जावयाने सांगितलंय की तुम्हाला काय पाहिजे असेल ते आरएलओ साहेब प्रश्नच नाहीये. कारण आरएलओ साहेबांच्या मुळे आज हे आपण एवढं वाहतूक एवढं डांबरी झालेलं आहे, एवढं चांगलं हे झालेलं आहे, एवढं रोखणाई झालेली आहे, त्यांच्याच मुळे झालेली आहे. आणि अजून एक आपण त्यांच्याकडे एक डिमांड करायचं आहे. माझ्या जावयाने माझ्या मुलीला सांगून त्यांच्यातर्फे आपल्याला त्याने जाऊन ये. आज जे आपल्या जागा पुरत नाहीये तर त्याच्यासाठी त्यांना एक मोठा आपल्या वाहतूक बांधून देण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करणार आहे. आणि हे माझ्या जावयाने आणि मी माझ्या मुलीला आवर्जून सांगतो. आणि हे तुम्ही जबाबदारी सर्व केलंच पाहिजे. तुम्ही आमच्या बरोबर एवढं आदिवासी साहेबांकडे आणि ते करतील माझ्या वाटतो. आणि तुम्ही बोललो का ते नाही म्हणणार नाही. आणि इतर जागेवरती आपल्या दिवाळी बंद मोठा बांधणार. हा आणि आम्ही गेलो काय बोलतो केलो की नाही आमच्या वाहतूक आहे ना ते सर्व नवीन मुंबईमध्ये साधलेले आहे. कांद्याला वगैरे ऐका कसा नाहीये. दिवाळीमध्ये एवढं मोठं बांधलं आहे की भरपूर मोठं बांधलं आहे दिवाळीमध्ये.
तर तसंच आम्हाला पण त्यांच्या इथं काहीतरी, आणि त्याच्यामध्ये इतर जागेवरती लेडीज बाथरूम आहे आणि आमच्याकडे लेडीज बाथरूम नाही आहे. आज जेवढ्या लेडीज लोक आहेत ते कुठे जातील, जेंट्स बाथरूम मध्ये जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आजपर्यंत मी जेवढा प्रयत्न करून जेवढा होता आला तेवढं मी करून घेतलेलं आहे. यादीबद्दल बोला, पत्राबद्दल बोला, भरपूर आम्ही कामा करून घेतल्या आरोग्य साहेबांच्या निर्माणाने. तर याचं पुढे पण आपण जनगणना करून घेणार आहे, हे माझा तुम्हाला आश्वासन आहे आणि करून देणार मी. चालेल, याच्या पाठी माझा थोडं सपोर्ट आहे म्हणून मी करतोय. असं काही एवढा मोठा माणूस नाहीये, पण माझ्या मागे सपोर्ट आहे, माझ्या मुलीचा सपोर्ट आहे, जावईचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे करू शकतो मी आणि करून देईन मी. आणि आजचे जे सत्कार मूर्ती आमच्या सोनार साहेबांनी आणि इतर लोकांनी पण त्याच्याबद्दल भरपूर कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी काय कौतुक करू शकत नाही. काय काय त्यांच्यापुढे मी नाहीये. कारण जे काय आहे ते ज्ञानी आहे, ते ज्ञानीचे आहे, त्यांच्यापुढे ते गुरुंच्या पुढे मी काय नाही येऊ शकत. म्हणून मी त्याच्याबद्दल एवढंच बोलतो. आणि 15 तारखेला जे आमच्या वार्षिक क्लबमध्ये जे कार्यक्रम गोरे साहेबांचा झाला होता ते एकदम अगदी म्हणजे सुपर सुपर म्हणजे सुपर कार्यक्रम करायचा. पण तरी देखील आज जे कार्यक्रम झालाय हे मी त्याच्यापेक्षा जास्त मानतो. कारण आज एवढं सिनियर सिटीजन लोकांचा आशीर्वाद त्यांना मिळालाय गोरे साहेबांना. तर गोरे साहेबांनी असं आरोग्य चांगलं राहावं, असं क्षेत्राविषयी बघा आणि त्यांनी 101 वर्ष आपल्या क्षेत्राला योगदान द्यावा ही माझी अपेक्षा आहे. आणि जोरात टाळ्याने वाजवाय. आणि दुसरं एक म्हणजे आता काही तुम्ही नेहमी पडता, तुम्ही असं करू नका. आता 10 मिनिटं आपण आजोबा हा देऊ करीत आहोत. आणि माझा मित्राचा पण हा वाढदिवस आहे, ते पण शुभेच्छा देतो. आणि त्याचा ती पण मला भरपूर योगदान दिलेलं आहे. एकदा मी पण म्हणजे वोट जाऊन परत आलेले खरं म्हटलं तर त्यावेळी 6 महिना माझी अशी परिस्थिती होती, मला माहितीच नव्हता की मी कुठे आहे, काय खातोय, काय पितोय, मला काय माहितीच नव्हतं. तर त्या काळात 6 महिने काय करतो ती, काय खातो ती, काय पितो ती, मला काय माहितीच नाही त्याचं. पण त्याचं योगदान माझा मुलगी मला जावं लवकरात लवकर हे करून मला तिथे सावरून घेतलं मला. म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे. नाहीतर आज मी तुमच्या समोर उभा राहिलो नसतो. त्यांचं जास्त योगदान आहे. आता माझ्या बायकोबद्दल बोललं तर काय, आता तिथं बोलते, तिथं अक्का आहे, तिला बोलायचं, आता बोललं तिला. आता सोना साहेबांनी बोलले, ठीक आहे, हरकत नाहीये, काय बोलू द्या, तिच्या हक्काची बोलते आणि माझं काम मी करत जातो. मी त्याला सांगतो मी, हे बघ तू किती बोलायचं तर बोल, पण मला केंद्रामध्ये काम करायचंय, जायचं म्हणजे मी जाणार. नाही, रागवलं बोलत नाहीये, रागवलं बोलत नाहीये. तरी देवाने चांगला आयुष्य देवा, चांगलं आरोग्य देवा. आणि एवढं बोलणी 2 मिनिटं माझ्या शब्द संपवतो. धन्यवाद. आणि आता थोडक्यात आपल्याला राष्ट्रगीत होणार आहे. आपल्याला सगळ्यांना उभं राहून राष्ट्रगीत बोलायचं आहे. ती उभं राहून